गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चर मध्ये एक्झाम्पल 10 पर्यंत आपण आलो होतो. इंटेग्रल कॅल्क्युलसच्या लेक्चर नंबर 4 मध्ये आपण एक्झाम्पल 11 पासून स्टार्ट करणार आहे. काय आहे हो 11 एक्झाम्पल? ऑन पेज नंबर 21 इव्हॅल्युएट इंटेग्रल dx अपॉन x स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 प्लस x टू द पॉवर 4 ब्रॅकेट कंप्लीट to the power 3 by 4. Solution. Let I is equal to integral dx upon x square in bracket 1 plus x to the power 4 raised to 3 by 4. आता याच्यातून x raised to 4 आपण कॉमन काढू, which is equal to integral dx upon x square पहिलेचाच आहे into x to the power 4 आपण या ब्रॅकेट मधून काढलं. याचा अर्थ असा झाला की त्याला पॉवर 3 by 4 आहे, म्हणून x raised to 4 लाही पॉवर 3 by 4 येईल. ब्रॅकेट मध्ये 1 plus 1 upon x to the power 4 पुन्हा ब्रॅकेट कंप्लीट ब्रॅकेट raised to 3 by 4. हा 4 आणि हा 4 कॅन्सल होईल. x स्क्वेअर into x raised to 3 म्हणजे x raised to 5. So which is equal to integral dx upon x raised to 5 in bracket 1 plus 1 upon x to the power 4 to the power 3 by 4. आता सबस्टिट्यूशन करू. 1 plus 1 upon x to the power 4 which is equal to y. हे कशामुळे आपण सबस्टिट्यूट केलं? याला जर डिफरन्शिएट केलं तर काय होईल बघा. इम्प्लाय 1 plus x to the power -4 याला न्यूमरेटरला नेल्यानंतर which is equal to y माइनस ये 1 ची डेरिव्हेटिव्ह 0 माइनस 4x टू द पॉवर -5 -4 -1 dx which is equal to dy. हे कोणत्या फॉर्म्युलेने केलं आपण? x टू द पॉवर -4 इज इक्वल टू म्हणजे d अपॉन dx x टू द पॉवर n which is equal to n x टू द पॉवर n -1. यांची किंमत -4 x टू द पॉवर -4 -1 -5 dx which is equal to this. So this implies dx upon x to the power 5 this -4 goes to the next side as well as which is equal to -dy by 4. आता ही जे आहे dx upon x to the power 5 याच्या बदल्यात तुम्ही -dy by 4 सबस्टिट्यूट करू शकता, याच्या बदल्यात y सबस्टिट्यूट करू शकता आणि hence I is equal to -1 by 4 integral dy upon 1 plus 1 upon x to the power 4 means y raised to 3 by 4 which is equal to -1 by 4 integral y raised to -3 by 4 dy. डिनॉमिनेटरची टर्म आपण काय केली? न्यूमरेटरला नेली. आता आपल्याला कुठला फॉर्म्युला वापरायचा आहे? इंटेग्रल x raised to n dx which is equal to x to the power n plus 1 divided by n plus 1 where n is not equal to -1. So which is equal to -1 by 4 जैसे थे y raised to -3 by 4 plus 1 upon -3 by 4 plus 1. -3 by 4 plus 1 म्हणजे -3 plus 4 divided by 4 म्हणजे 1 by 4. मग मी इथं काय लिहिलेलं आहे? y raised to 1 by 4 divided by 1 by 4 plus constant of integration hc. This 1 by 4 will be cancelled which is equal to minus in bracket 1 plus 1 upon x to the power 4 म्हणजे कशाची व्हॅल्यू आहे? y ची व्हॅल्यू. ब्रॅकेट कंप्लीट टू द पॉवर 1 by 4 plus c. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. x to the power 4 plus 1 अपॉन x टू द पॉवर 4. मग हा जो डिनॉमिनेटरचा x टू द पॉवर 4 आहे त्याला कॉमन घ्या, म्हणजे काय होईल? x टू द पॉवर 4 ला पुन्हा ब्रॅकेट आणि त्याला पॉवर 1 by 4 4 विल बी कॅन्सल. x टू द पॉवर 1 लिहिलं तरी चालते, नाही लिहिलं तरी चालते. सो विच इज इक्वल टू -1 by x इन ब्रॅकेट x टू द पॉवर 4 plus 1 raised to 1 by 4 plus c. मित्रहो, अशा पद्धतीनं इंटेग्रल dx upon x square in bracket 1 plus x to the power 4
bracket complete bracket raised to 3 by 4 which is equal to minus 1 by x in bracket x to the power 4 plus 1 bracket complete bracket raised to 1 by 4 plus c. हे त्याचं आन्सर आलं. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघू. एक्झाम्पल 12 ऑन पेज नंबर 22. काय आहे हो एक्झाम्पल 12? इव्हॅल्युएट इंटेग्रल sin 2x dx divided by p cos square x plus q sin square x. Solution: let I is equal to integral sin 2x dx divided by p cos square x plus q sin square x, which is equal to integral 2 sin x into cos x dx divided by p cos square x plus q sin square x plus p sin square x ऍड करू आणि p sin square x सबट्रॅक्ट करू. असं का करायचं तर पहिल्या टर्म मधून आणि तिसऱ्या टर्म मधून जर आपण p कॉमन काढलं तर काय राहते हो ब्रॅकेट मध्ये sin square x plus cos square x आणि व्हॉट अबाउट sin square x plus cos square x? इट इज 1. So which is equal to integral 2 sin x cos x dx, numerator as usual as it is. डिनॉमिनेटर मध्ये पहिल्या आणि तिसऱ्या टर्म मधून p कॉमन काढलं ब्रॅकेट मध्ये sin square x plus cos square x ची किंमत 1 प्लस दुसऱ्या टर्म मधून आणि चौथ्या टर्म मधून sin square x कॉमन काढायचं. काय शिल्लक राहते q minus p ब्रॅकेटच्या बाहेर sin square x. मित्र आता आपल्याला याच्या पुढे सबस्टिट्यूशन ने याला सोडवता येते. पुट sin square x is equal to y. This implies 2 sin x into derivative of sin x is cos x, derivative of x is dx, which is equal to dy. Hence I is equal to integral dy divided by p plus in bracket q minus p into y, which is equal to याचं इंटेग्रेशन. कारण की इथं p q सगळे कॉन्स्टंट आहेत त्यामुळे log of p plus in bracket q minus p into y मॉड मध्ये log of मॉड मध्ये काय p plus in bracket q minus p into y आणि प्लस c. परंतु q minus p y चं इंटेग्रेशन डिनॉमिनेटरला येईल q minus p. म्हणजेच काय येईल 1 upon q minus p log of मॉड मध्ये p plus in bracket q minus p into y mod complete plus c. So which is equal to 1 upon q minus p log of mod मध्ये p plus in bracket q minus p into sin square x mod complete plus c. आणि म्हणून hence integral sin 2x dx upon p cos square x plus q sin square x which is equal to 1 upon q minus p into log of mod मध्ये p plus in bracket q minus p ब्रॅकेटच्या बाहेर sin square x mod complete plus c. नेक्स्ट आर्टिकल 2.8 ज्याचं टायटल आहे रिडक्शन फॉर्म्युली. रिडक्शन फॉर्म्युली तसं जर विचार केला तर आपण 11-12 स्टँडर्डला सेकंड पेपर मध्ये शिकलेलो आहे. इन द जनरल सेन्स ऑफ द टर्म any formula which expresses an integral in terms of another which is simpler. म्हणजे इथं जे आपण विथ द हेल्प ऑफ रिडक्शन फॉर्म्युलाने एक्झाम्पल सोडवणार आहेत ते कसे होणार आहेत सिंपल होणार आणि त्याला रिडक्शन फॉर्म्युला फॉर द फर्स्ट इंटेग्रल असं म्हणता येईल. काय म्हटलं इन द जनरल सेन्स ऑफ द टर्म एनी फॉर्म्युला विच एक्सप्रेसेस an integral in terms of another which is simpler is a reduction formula for the first integral. The common practice is, however, to confine the use of the term to cases in which the integral
is a member of a class of functions and the formula expresses the integral of the general member of class in terms of one or two integrals of the same class. रिडक्शन फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला इंटिग्रेशन बाय पार्ट्स बी यूज करता येईल आणि त्याच्यामध्ये दोन इंटेग्रल किंवा त्याच्यापेक्षा अधिक असू शकते. The successive application of the reduction formula enables us to express the integral of the general member of the class of functions in terms of that of simplest member of the class. हे जे थिअरी आहे हे थिअरी आपण एक्झाम्पल घेतल्याबरोबर तुम्हाला सगळं क्लिअर होऊन जाईल. The reduction formulae are generally obtained by applying the rule of integration by parts. मी काय म्हणालो होतो आपल्याला की रिडक्शन फॉर्म्युला जर आपल्याला मिळवायचा असेल तर आपल्याला जनरली इंटिग्रेशन बाय पार्ट्स फॉर्म्युला वापरावा लागेल. आणि इंटिग्रेशन बाय पार्ट्स फॉर्म्युला काय आहे? इंटेग्रल u v dx which is equal to फर्स्ट फंक्शन u इंटू इंटेग्रल v dx म्हणजे सेकंड फंक्शन मायनस इंटेग्रेशन d अपॉन dx ऑफ फर्स्ट फंक्शन u इंटू इंटेग्रल v dx dx. हे इंटिग्रेशन बाय पार्ट्स चा फॉर्म्युला आपल्याला बऱ्याच वेळा वापरावा लागेल जर रिडक्शन फॉर्म्युले आपल्याला मिळवायच्या असतील तर. A large number of reduction formulae will be obtained in the following chapters. Number of reduction formulae जे आहे ते आपल्याला खालच्या चॅप्टर्स नेक्स्ट चॅप्टर मध्ये आपल्याला मिळवता येईल. परंतु इथे here we will consider some illustrate cases. मित्र हो, रिडक्शन फॉर्म्युला म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं? उदाहरणार्थ इन द जनरल सेन्स ऑफ द टर्म एनी फॉर्म्युला विच एक्सप्रेसेस an integral in terms of another which is simpler is a reduction formula for the first integral. आणि रिडक्शन फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला जनरली काय यूज करायचं आहे तर इंटिग्रेशन बाय पार्ट्स. आणि याच्या जे काही खाली काही इलस्ट्रेटिव्ह केसेस आहेत हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. आज आपण या लेक्चरसाठी इथेच थांबू.